कदाचित ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालं आहे, भाजपच्या अनेक लोकांना झालं आहे. आणि जर देश वाचवायचा असेल, देशाचा कणा हा मोडू द्यायचा नसेल, तर मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षांतर्गत आणि बाह्य शक्तींनी म्हणजे विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भात एक भूमिका घेणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 6 तारखेला इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये होते आणि देशभरातल्या इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित केलेलं आहे. त्यात सन्माननीय उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि त्यामध्ये ही चर्चा होऊ शकते. तर मोदींनी फक्त असं म्हटलं होतं की कोणत्याही नेत्यांनी युद्धामध्ये मध्यस्थी केली, त्याच्यानंतर हा टेरिफ लावण्यात आला. बघा, ट्रम्प या देशाच्या प्रधानमंत्र्याला जर फाटार मारत असेल किंवा देशाच्या सरकारला फाटार मारत असेल, शब्द कापायचा नाही हा संसदीय शब्द आहे आणि हा शब्द लोकांना कळतो, बरं का, विचारतच नाही, भारताला तो जुमानतच नाही आहे. याचं कारण दुबळं सरकार, लाचार सरकार आणि डरपोक सरकार, अत्यंत डरपोक. कारण या सरकारचे हात हे ट्रेडमध्ये अडकले, ट्रेडच्या दगडाखाली अडकले. ही व्यापार आहे. यांना फक्त काही उद्योगपतींचा व्यापार जो अमेरिकेत करायचा आहे, जगात करायचा आहे, त्यासाठी हे प्रेसिडेंट ट्रम्पची दादागिरी सहन करतायत. पण भारताचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य याच्यावरती प्रेसिडेंट ट्रम्पने जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे. प्रत्येक भारतीयाला, जर सच्चा भारतीय असेल, भारतीय जनता पक्षाचे म्हणत नाही मी, अंधभक्त, प्रत्येक सच्चा भारतीय, कोट्यावधी भारतीय आज अस्वस्थ आहे. कारण महागाई होणार आहे, नोकऱ्या जाणार आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती या देशामध्ये निर्माण होणार आहे. सर, एक पुण्यातली अत्यंत वाईट ही घटना आहे की एका निवृत्त मुस्लिम जो कारगिलचा वॉरमधला लढलेला सैनिक होता, त्या सैनिकाला तो फक्त बंगाली आहे म्हणून त्यानं नागरिकत्वाचा पुरावा मागितला आणि त्याच्या घरात जाऊन मोठा गोंधळ घालण्यात आला. माझ्या कानावरती हा विषय आला, वाचनात आला. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या अनेक सैनिकांवरती ही वेळ या देशामध्ये आलेली आहे. आसाममध्ये खास करून आणि बंगालमध्ये आणि आता महाराष्ट्रातसुद्धा सीमेवर जे लढले, ज्यांनी संघर्ष केला, त्यांच्या बाबतीत जरी भूमिका सरकार घेणार असेल तर तो भारतीय फौजेचा अपमान आहे. आणि महाराष्ट्र सरकारनं खास करून, त्याला एक फार मोठी परंपरा आहे, हां, त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं आहे. सर, आज मालेगाव कॉन्स्टिट्यूशनला निकाल येतोय, खूप वर्षांनी निकाल लागतोय. 17 वर्षांनी निकाल लागतो आणि सगळ्यांचं लक्ष त्या विशेष न्यायालयाकडे लागून राहिलेलं आहे.